हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण कॉस्ट अकाउंटचं नवीन चॅप्टर बघणार आहे। युनिट नंबर 3चं नाव आहे टेंडर। तर आज आपण काय बघणार आहोत? टेंडर हे याचा जो प्रोफॉर्म असतो टेंडरचा हा पूर्ण कॉस्ट शीट सारखाच असतो। टेंडर म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं निर्माण करायचं असेल तर त्याचा खर्च अगोदरच निश्चित करणे, प्रीडिटरमायनेशन ऑफ कॉस्ट। जो खर्च असतो तो अगोदरच निश्चित करणे म्हणजे काय होते? टेंडर। ठीक आहे, कॉस्ट शीट सारखेच एक्झाम्पल असतात, काही हार्ड वगैरे बिलकुल नाही आहे, इझी आहे। एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहणार आहोत आपण, पेज नंबर 17। एक्झाम्पल नंबर फर्स्ट टेंडरचं एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहणार आहोत, पेज नंबर 17। सर्वप्रथम आपण एक्झाम्पल रीड करूयात। कॅल्क्युलेट द टेंडर व्हॅल्यू ऑफ मशीन। मशीनची काय काढायची आपल्याला? मशीनची आपल्याला टेंडर व्हॅल्यू काढायची आहे। तर यात आपल्याला मटेरियल दिलेलं आहे 1,60,000, वेजेस दिलेला आहे 96,000, फॅक्टरी ओव्हरहेड दिलेला आहे प्राईम कॉस्टच्या 25%, ऑफिस ओव्हरहेड दिलेला आहे फॅक्टरी कॉस्टच्या 10%, प्रॉफिट म्हटलेलं आहे 20% सेलिंग प्राईजवर। ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचं, खूप जास्ती सोपी एक्झाम्पल आहे, सर्वजण लक्ष द्या। मटेरियल कन्झ्युम आहे 1,60,000। सर्वप्रथम आपण मटेरियल कन्झ्युम लिहूयात। मटेरियल कन्झ्युम 1,60,000। टेंडरमध्ये डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम दिलेलं असेल, रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियलची परचेस, कॅरेज इनवर्ड मायनस रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक, असं काही दिलेलं नसते। डायरेक्ट मटेरियलचं इस्टिमेशन अंदाज दिलेला असते की आपण ज्या मशीनचं जे टेंडर बनवत आहे त्या मशीनसाठी आपल्याला मटेरियल 1,60,000चं लागणार आहे। वेजेस लागणार आहे 96,000ची। म्हणजे काय निघते आपलं? प्राईम कॉस्ट। काय निघते आपलं? प्राईम कॉस्ट। किती निघते प्राईम कॉस्ट? पहा, याच्यात प्लस करायचं आपण फॅक्टरी ओव्हरहेड। आता फॅक्टरी ओव्हरहेड बद्दल काय म्हटलेलं आहे? प्राईम कॉस्टच्या 25%, 25% ऑफ प्राईम कॉस्ट। प्राईम कॉस्टच्या 25%। प्राईम कॉस्ट किती आहे? 2,56,000। 2,56,000च्या 25%। चला पाहूयात आपण 2,56,000च्या 25% किती होतात? 64,000। किती होतात? 64,000 प्लस करूयात आपण याच्यात 3,20,000 फॅक्टरी कॉस्ट निघते। 3,20,000 काय निघते आपलं? फॅक्टरी कॉस्ट। फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट। फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट। नंतर आहे ऑफिस ओव्हरहेड। नंतर काय आहे? ऑफिस ओव्हरहेड्स दिलेला आहे फॅक्टरी कॉस्टच्या 10%। 10% ऑफ फॅक्टरी कॉस्ट। फॅक्टरी कॉस्टच्या 10%। फॅक्टरी कॉस्ट किती आहे? 3,20,000। 10% किती होणार आहे? 32,000। हे निघालं आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन। काय निघालं आपलं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आपल्या प्रोडक्शनची कॉस्ट। ठीक आहे, येथे आपला सर्व खर्च संपला म्हणून यालाच आपण टोटल कॉस्ट असेही म्हणतो। काय म्हणतो आपण याला? टोटल कॉस्ट। येथे आपला खर्च संपला। 4 प्रकारचेच खर्च दिलेले असतात टेंडरमध्ये। एखाद्याच टेंडरमध्ये 5वा खर्च दिलेला असेल आपल्याला। ठीक आहे, चला पहा, आता आपल्याला प्रॉफिट म्हटलेलं आहे सेलिंग प्राईसच्या 20%। नेट प्रॉफिट जो असणार आहे तो असणार आहे सेलिंग प्राईसच्या 20%। सेलिंग प्राईस तर माहीत नाही आपल्याला। सेलिंग प्राईस म्हणजे सेल आपल्याला माहीत आहे का? नाही। सेल आपल्याला माहीत आहे का? नाही, सेल नाही माहीत आहे आपल्याला। तर आपल्याला सेलवरती किती पर्सेंट प्रॉफिट म्हटलेलं आहे? 20%। तर आता यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण? याच्या अगोदर हा सेम फॉर्म्युला आता जो बघणार आहे तो आपण कॉस्ट शीटमध्ये यूज केला होता शॉर्ट एक्झाम्पलमध्ये। 20% ऑन सेलिंग प्राईस म्हटलेलं आहे। 20% ऑन सेलिंग प्राईस काय फॉर्म्युला आहे? टोटल कॉस्ट इंटू पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अपॉन 100 मायनस पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट। हा फॉर्म्युला आपण यूज करतो। कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण सेलिंग प्राईससाठी?
जर आपल्याला नेट प्रॉफिट विचारलेलं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट, सॉरी सेल नाही विचारलेलं आहे, आपल्याला नेट प्रॉफिट विचारलेलं आहे. नेट प्रॉफिट काढायचं आहे 20% सेलिंग प्राईजवरती आहे. कोणता फॉर्म्युला यूज करतो? टोटल कॉस्ट इंटू पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अपॉन 100 मायनस पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. टोटल कॉस्ट किती दिलेली आहे आपल्याला? 3,52,000. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किती आहे? 20 भागीला 100 मायनस 20. बघा 3,52,000 लिहूयात आपण पहिले, गुणिला 20 करूयात आणि भागीला करूयात 80. ठीक आहे. बघा आता आपण मल्टिप्लाय डिवायडेशन करायचं. 3,52,000 गुणिला 20 भागीला 80, 88,000 रुपये नेट प्रॉफिट निघतो आपला. नेट प्रॉफिट किती निघतो? 88,000 रुपये. नेट प्रॉफिट निघाला 88,000 रुपये. आता काय करायचं? टोटल कॉस्ट आणि नेट प्रॉफिटची टोटल करायची, म्हणजे आपला काय निघणार? सेल निघणार. 8 आणि 2 10 हातचाला 1, 8 आणि 6 14 हातचाला 1, 4,40,000 आपलं सेल निघालं. सेल म्हणजे काय? टेंडर प्राईस. की आपण आता त्या मशीनची टेंडर प्राईस किती सांगणार आहोत? 4,40,000 रुपये. अशा प्रकारे आपलं फर्स्ट एक्झाम्पल संपलं. सेकंड एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. हॅलो फ्रेंड्स, आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट टेंडर प्राईस. सर्वप्रथम आपण एक्झाम्पल रीड करूयात. अमोल प्रोड्युसर हॅज टू सबमिट टेंडर फॉर अ सप्लाय ऑफ मशीन. मशीनकरिता टेंडर बनवायचं आपल्याला. 4 खर्च दिलेले असतात. एखाद्याच एक्झाम्पलमध्ये 5वा खर्च दिलेला असेल. 4 खर्च कोणते? मटेरियल, वेजेस, फॅक्टरी एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स. मटेरियल, वेजेस, फॅक्टरी एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स. 4 खर्चावरून आपल्याला टेंडर बनवावं लागते. किंचित एखाद्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 5वा खर्च म्हणजे सेलिंग एक्सपेन्स दिलेलं असू शकते. ठीक आहे. मटेरियल दिलेलं आहे, वेजेस दिलेलं आहे, फॅक्टरी ओव्हरहेड काढायचं आहे, ऑफिस ओव्हरहेड काढायचं आहे आणि प्रॉफिट पण काढायचं आहे. चला पाहूयात आपण. मटेरियल आहे 6 लाख. मटेरियल आहे आपलं 6 लाख. वेजेस आहे 9 लॅक्स. वेजेस आहे 9 लॅक्स. 15 लॅक्स प्राईम कॉस्ट. 15 लॅक्स काय आपला? प्राईम कॉस्ट. यात प्लस करायचं आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स काय म्हणते? वेजेसच्या 80%. 80% ऑफ वेजेस. वेजेसच्या 80% वेजेस किती आहे? 9 लाख. 7,20,000 रुपये. 22,20,000 रुपये फॅक्टरी कॉस्ट निघते. फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट. ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड काय म्हणते? फॅक्टरी कॉस्टच्या 40%. 40% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. 40% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. याच्या 40% किती होतात? 8,88,000. किती होता? 8,88,000. ठीक आहे. त्याला आपण काय नाव देऊयात मग? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि येथे आपला टोटल खर्च संपते म्हणून आपण याला काय नाव देतो? टोटल कॉस्ट. बरोबर ना? याची टोटल करूयात आपण. 30 लाख. बघा 8 जच्या तसं 8 आणि 2 10 हातचाला 1, 31,08,000. बरोबर. 31,08,000. नंतर असते आपला नेट प्रॉफिट. नंतर असते आपला सेल्स. नेट प्रॉफिटबद्दल काय म्हटलेलं आहे आपल्याला? टेंडर प्राईसच्या 20%. 20% ऑन टेंडर प्राईस. टेंडर प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस आणि सेलिंग प्राईस म्हणजे सेल. टेंडर जे असते ना त्याच्यावरती किती % म्हटलेलं आहे? 20% म्हटलेलं आहे. टेंडर म्हणजे सेल. सेल म्हणजे टेंडर. टेंडर म्हणजे सेल. ठीक आहे. तर आपल्याला याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जो फॉर्म्युला यूज केला होता तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल. कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट काढायचं आहे. काय म्हटलेलं आहे? 20% ऑन टेंडर प्राईस. 20% ऑन टेंडर प्राईस. टेंडर प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. काय फॉर्म्युला आहे त्यासाठी? टोटल
कॉस्ट इंटू परसेंटेज ऑफ प्रॉफिट अपॉन 100 माइनस परसेंटेज ऑफ प्रॉफिट. टोटल कॉस्ट किती आहे? टोटल कॉस्ट आहे 31,08,000. परसेंटेज ऑफ प्रॉफिट किती आहे? 20 भागीला 100 मायनस 20. ठीक आहे. अजून एक स्टेप वाढणार आहे. 31,08,000 गुणिला 20 भागीला 80. करूयात आपण. 31,08,000 गुणिला 20 भागीला 80. 7,77,000. 7,77,000. नेट प्रॉफिट किती येणार आहे? 7,77,000. ठीक आहे. आणि सेल किती होणार आहे? 38,85,000 रुपयाची सेल होणार आहे. कशी काय? टोटल कॉस्ट प्लस नेट प्रॉफिट इज इक्वल टू सेल. अशा प्रकारे आपलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल संपलं. नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. हॅलो फ्रेंड्स, आता आपण 3 नंबरचं एक्झाम्पल पाहूया टेंडरचं. सगळ्यात पहिले आपण वाचूयात. आपल्याला काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे? विच प्राइस शुड बी कॉटेड फॉर अ कूलर. ठीक आहे. कॉटेड म्हणजे टेंडर. ठीक आहे. तर नाही का कूलरची प्राइस किती असणार आहे ना? टेंडरमुळे कूलरची प्राइस किती असणार आहे? मटेरियल 6,300 आहे. लेबर 1,700 आहे. लेबर म्हणजे वेजेस होते. हां. फॅक्टरी ओव्हरहेड आहे 40% ऑन लेबर. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे ऑफिस ओव्हरहेड 700 रुपये. आणि प्रॉफिट म्हटलेलं आहे 15% ऑन सेलिंग प्राइस. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मटेरियल लेबर मटेरियल किती आहे? 6,300. लेबर किती आहे? 1,700. म्हणजे टोटल किती होते? 8,000. काय नाव देऊयात 8,000ला? प्राइम कॉस्ट प्लस करायचं फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सबद्दल काय? लेबरच्या 40% ऑफ लेबर. लेबर किती आहे? 1,700. 680. ठीक आहे. चला प्लस करूया. काय निघाला आपला? फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आहे. याच्यानंतर आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ऑफिस ओव्हरहेड. काय म्हणते? ओव्हरहेड म्हणजे एक्सपेन्स होते. किती आहे? 700 रुपये. प्लस करूयात आपण याच्यात. याला नाव देऊयात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. येथे आपला खर्च संपला म्हणून याला टोटल कॉस्ट नाव देऊयात. विच प्राइस नंतर त्यांनी प्रॉफिट म्हटलेलं आहे. नेट प्रॉफिट सेलिंग प्राईजवर 15% आणि सेलिंग प्राईस काही दिलेली नाही आहे. सेलिंग प्राईस म्हणजे सेल दिलेला आहे का? आहे का आपल्याला? नाही. आणि सेलवरतीच 15% प्रॉफिट म्हटलेलं आहे. मग बघा कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट किंवा कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट कसं काढायचं? किती पर्सेंट आहे? 15% आहे सेलिंग प्राईस. 15% ऑन सेलिंग प्राईस. 15% ऑन सेलिंग प्राईस. टोटल कॉस्ट इंटू परसेंटेज ऑफ प्रॉफिट अपॉन 100 मायनस परसेंटेज ऑफ प्रॉफिट. टोटल कॉस्ट किती आहे? 9,380. हे 15 आणि भागीला 85. का बरं? 100मधून 15 गेले 85. ठीक आहे. आता आपण कॅल्क्युलेटरचा यूज करणार आहोत. 9,380 गुणिला 15 भागीला 85. 1,655 हा आपला नेट प्रॉफिट निघाला. 1,655 नेट प्रॉफिट निघाला. टोटल कॉस्ट आणि नेट प्रॉफिटची टोटल करूयात आपण. तर 11,035 काय निघते? आपलं सेल निघते. अशा प्रकारे आपलं टेंडरचं 3 नंबरचं एक्झाम्पल संपलं. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया.
हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 4 नंबरचं एक्झाम्पल. सर्वप्रथम आपल्याला 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय विचारलं आपण ते पाहणार आहोत. व्हॉट विल बी द टेंडर प्राइस इफ प्रॉफिट इज टू बी ऑन 17% ऑन कॉस्ट. टेंडर प्राइस काढायला सांगितलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला प्रॉफिट कॉस्टवर म्हटलेलं आहे. कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट. आतापर्यंत आपण सेलिंग प्राइसवर प्रॉफिट काढला, बट आता आपल्याला प्रॉफिट कशावरती काढायचं आहे? टोटल कॉस्टवर. कशा प्रकारे काढूयात बघा. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ टॉय रिक्वायर मटेरियल 72. मटेरियल किती आहे? 72. मटेरियल 72. वेजेस 60. वेजेस 60. या दोघांची टोटल केली तर काय निघते? प्राइम कॉस्ट. या दोघांची टोटल केली तर काय निघते? प्राइम कॉस्ट. ठीक आहे. चार्ज फॅक्टरी ऑन कॉस्ट. चार्ज फॅक्टरी ऑन कॉस्ट. फॅक्टरी ऑन कॉस्ट. फॅक्टरी ऑन कॉस्टबद्दल काय म्हटलेलं आहे? फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्स 30% आहे वेजेसच्या. 30% ऑफ वेजेस. वेजेसच्या 30% 18 रुपये म्हणजे 150 रुपये काय निघते आपला? फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. ऑफिस ऑन कॉस्ट नंतर म्हटलेलं आहे ऑफिस ऑन कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्ट म्हणजे ऑफिस एक्सपेन्स. ऑफिस ऑन कॉस्टबद्दल काय म्हटलेलं आहे? 8% आहे वर्क कॉस्टच्या. 8% ऑफ वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्ट. वर्क कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्ट म्हणजे 150च्या 8%. काढूयात आपण. बघा किती होता? 12. किती होता? 12 प्लस करू 162. याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला आपण काय म्हणतो? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि टेंडरमध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये 4च एक्सपेन्स असतात म्हणून यालाच आपण टोटल कॉस्ट असेही म्हणतो आपण. नंतर नेट प्रॉफिटबद्दल काय म्हटलेलं आहे त्यांनी, हे खूप इम्पॉर्टंट असते एक्झाम्पलसाठी. नेट प्रॉफिटबद्दल म्हटलेलं आहे आपल्याला 17% ऑन कॉस्ट. 17% ऑन कॉस्ट म्हणजे जे टोटल कॉस्ट आहे त्याच्या 17%. 17% ऑन टोटल कॉस्ट. 162च्या 17%. 162च्या 17%. 27.54 म्हणजेच की 28. 27.54 म्हणजे तेच 28 ना. आणि नंतर आपलं येते सेल्स. नंतर काय येते? सेल्स. आतापर्यंत आपल्याला नेट प्रॉफिट सेलवरती विचारलेला होता. आता पहिल्यांदाच आपल्याला टोटल कॉस्टवर विचारलेला होता. टोटल कॉस्टवर काढलं किती होणार? 180 की 190 होणार? 190 होणार. ठीक आहे. सेल काढला आपण ना. तर बघा आपल्याला टोटल कॉस्टवरती नेट प्रॉफिट विचारला होता त्यामुळे काढताना काही अडचण गेली नाही. तरी आपल्याला ब्रीफमध्ये प्रॉफिट कसा काढला ते शो करावं लागते. नेट प्रॉफिट काय म्हटलेलं आहे आपल्याला? 17% ऑन टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टवर 17%. कसं काढायचं? टोटल कॉस्ट इंटू पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आणि अपॉनमध्ये 100 लिहायचं. सेलिंग प्राईसवर विचारलं जात होता तेव्हा आपण मायनस पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट करायचो. ते करण्याची आता गरज नाही. टोटल कॉस्ट किती आहे? 162. किती पर्सेंट काढायचं आहे? 17%. म्हणजे किती होतात आपले? 28. 27.54 म्हणजे तेच आपले 28. 27.54 म्हणजेच आपले 28. अशा प्रकारे आपलं 4 नंबरचं एक्झाम्पल ज्यात थोडंसं किचकट पॉईंट होता ते आपलं संपलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण 5 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत.